नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आता लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे. तर तो महिना कधीपासून सुरू होणार आहे, यावर्षी किती आपल्याला गुरुवार पूजा करायला मिळणार आहेत, कोणत्या तारखेला गुरुवार आहेत, उद्यापन कधी करायचं आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामधील पहिला गुरुवार कधी आहे, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिना हा एक पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये अनेक स्त्रिया, मुली मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं, महालक्ष्मी मातेचं व्रत करतात. मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी हे व्रत केलं जातं. बघा, या महिन्यात कधी कधी 4 गुरुवार येतात आणि कधी कधी 5 सुद्धा गुरुवार येतात. तर हे महालक्ष्मीचे व्रत केल्यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती लाभत असते आणि लक्ष्मी मातेची कृपा अखंड आपल्या घरावर राहत असते. म्हणून हे महालक्ष्मीचं व्रत प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी केलं जातं. तर बघा, हे महालक्ष्मीचे व्रत कसे करायचे आहे, याची पूजा कशी करायची, उद्यापन कसं करायचं, याचे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येतील. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 पासून सुरू होणार आहे आणि या महिन्यातील पहिला गुरुवार आहे 14 डिसेंबर 2023. तर या महिन्याची सांगता म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याचा शेवट आहे 11 जानेवारी 2023. आणि बघा, आता यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला 5 गुरुवार आपल्याला माता लक्ष्मीचं हे व्रत करण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे. बघा, बऱ्याच वेळेस 4च गुरुवार येतात, पण यावर्षी 5 गुरुवार आलेले आहेत. आता ते गुरुवार कधी कधी आहेत, तर बघा, पहिला गुरुवार आहे 14 डिसेंबर 2023 या दिवशी. दुसरा गुरुवार आहे 21 डिसेंबर 2023ला. तिसरा गुरुवार आहे 28 डिसेंबर 2023ला. चौथा गुरुवार आहे 4 जानेवारी 2024ला आणि 5वा गुरुवार आहे 11 जानेवारी 2023ला. तर बघा, यावर्षी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण आपल्याला 5 गुरुवार असणार आहेत. पण बघा, या 5व्या गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या 5व्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे. तर ही अमावस्या बुधवारीच लागणार आहे, म्हणजे बुधवारी रात्री लागणार आहे. 8:11 मिनिटांनी ही अमावस्या सुरू होणार आहे आणि गुरुवारी सायंकाळी 5 पर्यंत ही अमावस्या असणार आहे. आता अनेकांना असा प्रश्न पडतो की गुरुवारी अमावस्या आलेली आहे, तर गुरुवारी उपवास करायचा का, या गुरुवारी पूजा करायची का, उद्यापन करायचं का, अगोदरचा जो गुरुवार आहे 4 जानेवारीचा त्याच गुरुवारी आपण उद्यापन करून घ्यायचं का, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो. पण बघा, या जरी समजा शेवटच्या गुरुवारी 11 जानेवारीला जरी अमावस्या आलेली असली तरी सुद्धा आपल्याला या गुरुवारी आपल्याला उपवास करायचा आहे, पूजा करायची आहे आणि उद्यापन देखील आपल्याला या दिवशी करायचं आहे. कधी? 11 जानेवारीला. कारण बघा, या दिवशी कुठल्याही प्रकारची मनामध्ये कोणतीही शंका कुशंका आणू नका. त्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे, उद्यापन देखील करायचं आहे. नेहमीप्रमाणे आपण ज्याप्रमाणे प्रत्येक 4 गुरुवार आपण पूजा मांडणी केली, रात्री उपवास केला, दिवसभर उपवास करून रात्री उपवास सोडला, याप्रमाणे आपल्याला सर्व करायचं आहे. आणि या दिवशी आपल्याला व्रताची सांगता देखील करायची आहे. कधी? 11 जानेवारीला, म्हणजे 5व्या गुरुवारी. कारण बघा, आपण अमावस्येला आपण दिवाळीसारखा एवढा मोठा सण आपण अमावस्येला करतो आणि त्या दिवशी आपण माता लक्ष्मीचं पूजन करतो, लक्ष्मी पूजन करतो. बघा, हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी जरी आपलं उद्यापन आलं तरीही मनामध्ये काहीही शंका आणायची नाही आणि छान या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभून घ्यायचा आहे. त्यामुळे सर्वांनी या दिवशी आपल्याला 5वा गुरुवार आलेला आहे 11 जानेवारीला, तर या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे. आता बघा, हे जे महालक्ष्मीचं व्रत आपण करणार आहोत, जे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे व्रत आहे, हे व्रत कोण करू शकतं, तर बघा, हे व्रत प्रत्येक जण करू शकतं. आता बऱ्याचशा महिलासुद्धा करतात, बऱ्याचशा कुमारिका मुलीसुद्धा हे व्रत करतात आणि पुरुषसुद्धा हे व्रत करू शकतात. म्हणजे थोडक्यात काय, तर प्रत्येक जण हे व्रत
करू शकतं. ही पूजा काय करायची असते, सकाळी ही पूजा आपण करू शकतो किंवा सायंकाळच्या वेळेला सुद्धा करू शकता. सायंकाळी तुम्ही सकाळी पूजा मांडणी करून घ्यायची, संपूर्ण पूजा मांडणी मांडून घ्यायची आणि संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला, ज्या वेळेला लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येत असते, ही जी वेळ आहे या वेळेला सुद्धा तुम्ही म्हणजे पूजा सकाळी मांडून घेऊन सायंकाळच्या वेळेला तुम्ही आरती करायची आहे, कथा वाचायची आहे, आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडायचा आहे. तर बघा आता उपवास कसा करायचा, तर बघा हा उपवास शक्य झाल्यास फळं आणि पाणी दूध घेऊन हा उपवास केला जातो. पण जर तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही फराळाचं सुद्धा खाऊ शकता, जसं की साबुदाणे आहेत, या साबुदाण्याचे पदार्थ, फळाचे तुम्ही हे खाऊन सुद्धा उपवास करू शकता. पण बघा जर तुम्हाला शक्य नाही झालं, तुमच्या तब्येतीला झेपत नसेल, बघा आपल्यापैकी बऱ्याच स्त्रिया असतात ज्या प्रेग्नंट असतात किंवा इतर काही आजार असतात ज्यांना उपवास धरणं शक्य नाही होत, तर तशा वेळेस तुम्ही उपवास नाही धरला तरी चालेल. पण श्रद्धेने, विश्वासाने आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये पूजा मांडणी करा, देवीची कथा वाचा, आरती करा. उपवास नाही धरला तरी सुद्धा तुम्ही ही जर पूजा मांडणी केली, पूजा केली, तर तुम्हाला तेवढंच फळ, तेवढंच पुण्य तुम्हाला या व्रताचं मिळणार आहे. त्यामुळे उपवास शक्य झालं तर तुम्ही उपवास धरू शकता, नाही शक्य झालं तर उपवास नाही धरला तरीही चालतो. तर ही छोटीशी माहिती होती की मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार कधी आहेत, किती आहेत आणि उद्यापन कधी करायचं आहे, ही छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मैत्रिणी, नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.